जेव्हा चार चौघी पुन्हा भेटतात तेव्हा. नमस्कार आणि तेरवे तुलोआ मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचंच महाराष्ट्र मंडळ फिनलँड प्रस्तुत MMF कट्टा पॉडकास्टच्या पहिल्या सीझनमध्ये स्वागत. आजचा भाग आहे चार चौघी पार्ट 2. MMFचं ध्येय हे नवीन पिढीला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणं, तसेच विविध क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ प्रदान करणं असं आहे. मी दीप्ती पोद्दार गेली 12 वर्ष फिनलँडमध्ये सहकुटुंब वास्तव्यास आहे. सध्या मी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात संशोधन करते. गायन, नृत्य, चित्रकला आणि पर्यटन हे माझे आवडते छंद. MMF कट्टा पॉडकास्टच्या चार चौघींच्या गप्पांमध्ये आज माझ्यासोबत गप्पा मारायला आहेत केतकी कुलकर्णी, प्रतिभा कोळेकर आणि श्वेता जोशी. तुम्हा तिघींचं मनापासून स्वागत. खरं तर मला तुम्हाला तिघींना एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. तुम्ही तिघी खूप छान दिसताय. मला वाटतंय की एक मस्त समर ग्लो आलेला आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणि अशा फ्रेश वातावरणामध्ये आजच्या गप्पांना सुरुवात करायला मला खूप आवडेल. चला तर मग सर्वात आधी तुम्हा तिघींची ओळख करून घेऊयात. तर आपण केतकीपासून सुरुवात करूयात. केतकी. धन्यवाद दीप्ती, तू पण खूप छान दिसतेस. नमस्कार, मी केतकी कुलकर्णी. फिनलंडमध्ये गेल्या 6 वर्षांपासून राहते. मी शैक्षणिक क्षेत्रात आहे. विद्यापीठात काम केलेलं आहे गेले 6 वर्ष. आधी मरीन टेक्नॉलॉजीमध्ये होते आणि आता ह्युमॅनिटेरियन फील्डमध्ये काम करते. खरं तर सुरुवातीचे काही वर्ष फार छंद जोपासायला वेळच नव्हता, कारण माझी मुलगी फार लहान होती. पण आता आमच्याकडे खूप वेळ आहे आणि आम्हाला चित्रकला, हस्तकला, प्रवास आणि खेळ हे आवडतो. आणि ते सोडून आम्ही MMFमध्ये पण खूप इन्वॉल्ड असतो आणि सगळे इव्हेंट्स अटेंडही करतो आणि व्हॉलंटिअर पण करतो. छानच केतकी. आता आपण वळूयात प्रतिभाकडे. नमस्कार, मी प्रतिभा कोळेकर. 2014 पासून माझ्या फॅमिलीबरोबर फिनलँडमध्ये वास्तव्य करते. फिनलँडमध्ये शिक्षण पूर्ण करून मी आता फिनिश बायोटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये रिसर्च डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करते आहे. स्प्रिंग, समर हे आवडते ऋतू आहेत माझे. गार्डनिंग करणे हा एक विरंगुळ्याचा विषय. चालायला जायला खूप आवडतं. महाराष्ट्र मंडळकडून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये फूड टीमची मी एक ॲक्टिव्ह मेंबरसुद्धा आहे. कुकिंग बेस्ट असतं. तिचे सामोसे प्रश्नच नक्की खा. नाही. धन्यवाद. नक्की खा. वडापाव. सामोसे आणि चहा. हो. आता आपण वळूयात श्वेताकडे. नमस्कार, मी श्वेता जोशी. मी 2017 कुटुंबासोबत हेल्सिंकीमध्ये राहते. सध्या मी SAP कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग हे माझे अगदी पहिल्यापासूनचे छंद आहेत. पण फिनलँडमध्ये नवीन जोपासलेले छंद म्हणजे बेकिंग आणि डान्स. या दोन्हीचं प्रशिक्षणही मी फिनलँडमध्ये घेतलं आहे. मी पण MMF पाशी अगदी पहिल्यापासून जोडलेली आहे. सेक्रेटरी, ट्रेजरर, व्हॉलेंटियर आणि प्रतिभाबरोबरचे फूड स्टॉल तर मी विसरूच शकत नाही. असे मी पण MMFमध्ये बरेच वेगवेगळे रोल आणि अनुभव घेतले आहेत. मांजरी सांभाळणे. ती माझी लाईफलाईन आहे. वा, अरे वा, खूपच छान. तुम्हाला तिघींबरोबर गप्पा मारायला खूप मजा येणार आहे आज. तर केतकी, तू संशोधन क्षेत्रात काम करतेस. तुझ्या संशोधन क्षेत्रातल्या किंवा अकॅडमिक्समधल्या अनुभवांबद्दल तू आम्हाला सांगशील का? कारण तू अमेरिकेत काम केलं आहेस, सिंगापूरमध्ये काम केलं आहेस आणि भारतातही काम केलं आहेस. तर तुला कसं वाटलं इथे काम करताना? हो, नक्कीच. सो तू म्हणालीस तसं की शिकायला मी अमेरिकेत आणि इंडियात होते. IIT बॉम्बेमधनं माझी PhD झाली. मग 2 वर्ष सिंगापूरमध्ये नोकरी केली आणि मग फिनलंडमध्ये आहोत गेले 6 वर्ष. तर इथल्या निसर्गासारखेच इथली शिक्षण पद्धती, संशोधन पद्धती ही पण जगनिराळी आहे, हे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि माझे असे सुरुवातीचे काही अनुभव नेहमी माझ्या लक्षात राहतील. आता म्हणजे गमतीजमतीचेच म्हणा ते एका प्रकारचे. ते म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी माझ्या कल्पना मांडायचे सहकाऱ्यांसमोर, तेव्हा त्यांच्याकडे बघून मला कळायचंच नाही की नक्की ह्यांना आवडतंय मी बोललेलं, का राग येतोय, का त्यांना अजिबातच पटलेलं नाही आहे. कारण चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव फारसे बदलायचेच नाही, स्थितप्रज्ञच असायचे. मी खूप गोंधळून जायचे, घाबरायचे की काय होतंय.
आता मला समजलं की माझे जे सहकारी आहेत आणि फिनिश लोकंसुद्धा कदाचित शांत स्वभावाचे जास्त असतात. म्हणजे ते असे खूप प्रतिक्रिया दरवेळेस देतातच असं नाही आहे. आणि ह्याच्यानंतर मला फायदाही झाला आहे आणि ते आता आवडायलाही लागलं आहे की देर इज नो ड्रामा. सगळं असं शांत असतं वर्कप्लेसमध्ये आणि ते मला आता खूप आवडतं इथे. छान छान. पण मग फिनलँडमध्ये काम करताना काही गमतीशीर अनुभव आलेत किंवा असं तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल का? प्रतिभा, तू सांगशील? हो, नक्कीच. फिनिश लोकांबरोबर काम करणं ही एक छान अनुभवाची गोष्ट आहे. त्याबरोबर मला तर हे लोक थोडेसे पुणेकर वाटतात. मुंबईकरांसारखी ना घाईघाई नसते त्यांच्या आयुष्यामध्ये. बराच निवांतपणा असतो, निवांत कारभार असतो. सकाळी ऑफिसमध्ये भेटले की पहिले आज लंचला किती वाजता जायचं हा त्यांचा कळीचा मुद्दा. गंमत म्हणजे आमच्या ऑफिसमधले कॅन्टीनचा टायमिंग फक्त 10 ते 12 आहे बरं का. पण अगदी बरोबर बोललीस तू प्रतिभा. आणि मलाही असाच अनुभव आहे. आणि ह्याचा खरं तर मला फायदाही झाला या निवांतपणाचा. कारण सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा मुलगी खूप लहान होती आणि आम्हाला त्या फ्लेक्झिबिलिटीची आणि त्या वेळेची गरज होती. तर सहकाऱ्यांनी खूप असं समजून घेतलं, कधी घाई केली नाही किंवा डेडलाईन्सबद्दल फ्लेक्झिबिलिटी दाखवली. त्यामुळे तो गरजेचा वर्क लाईफ बॅलन्स आम्हाला मिळाला तेव्हा. हे खूपच छान. मी पण ॲक्च्युली असंच काहीसं अनुभवलं आहे. आणि मला असं वाटतं की फिनलँडचा जो निसर्ग आहे ना, तो पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मदत करतो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की इथलं निसर्ग सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं दिसतं. तर मग श्वेता, तू सांगशील का आम्हाला, तुला कोणता ऋतू आवडतो आणि हा ऋतू एन्जॉय करण्यासाठी तू इथे काय करतेस? खरं सांगू का दीप्ती, कुठला एक ऋतू आवडतो हे सांगणं खूपच अवघड आहे. कारण फिनलँडचं निसर्ग सौंदर्य हे प्रत्येक ऋतूमध्ये इतकं वेगळं आणि तितकंच सुंदर असतं ना. आता नुसतं झाडांचंच उदाहरण घे की हिवाळ्यात बर्फाने आच्छादलेली झाडं, ती झाडं स्प्रिंगमध्ये जेव्हा पालवी फुटते तेव्हा त्याचा तो अतिशय कोळा मस्त हिरवा रंग, किंवा समरमध्ये पूर्ण बहरली झाडं की ती देणारी शांतता, आणि ऑटममधल्या ऑरेंज रेड रंगाबद्दल मी काय वेगळं सांगू आता. सगळेच ऋतू फार छान असतात. पण या सगळ्या सीझनमध्ये माझी एक फेवरेट जागा आहे आणि ती म्हणजे सुओमेनलिन्ना. कधीही सुओमेनलिन्नाला जाऊन बघा, ती जागा रोज वेगळीच दिसते, पण मला तरी ती तितकीच शांतता देते. हो, खरंच सुओमेनलिन्ना हा एक खूपच सुंदर स्पॉट आहे. भारतातून कुणीही इथे आलं पर्यटनासाठी आणि आम्ही त्यांना सुओमेनलिन्नाला घेऊन गेलो नाही आहे असं कधी होतच नाही. आणि त्या जागेचं एक भौगोलिक आणि नैसर्गिक महत्त्व पण आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती. सो आपल्याला सगळ्यांनाच तिथे पिकनिक करायला जाण्यासाठी आणि त्या फेरीने जायला तर खूपच मजा येते. मुलांनाही खूपच आवडतं. तर हे सगळं इतकं छान असतं. आणि मग तुमचे असे काही बर्फातले किस्से किंवा अनुभव आहेत का, ते तुम्हाला शेअर करायला आवडेल का? अगं नक्कीच. फिनलँडमध्ये अंदाजे 5 महिने पूर्ण बर्फच बर्फ असतो. त्यात टेम्परेचरसुद्धा मायनसमध्येच. तरीसुद्धा मुलेही निवांत बाहेर पार्कमध्ये खेळत असतात. गरम गरम सावनामधून बाहेर येऊन पटकन आईस होलमध्ये डुबकी मारणे हा एक मजेशीर गोष्ट. या सडन शॉकमुळे शरीरातील सगळी मरगळ निघून जाते, सगळे बॉडी सेल ॲक्टिव्ह होतात. मला एकदा हिंमत करून मारायची आहे बरं का ही डुबकी. नक्कीच. आणि अगदी आईस होल नाही जमलं तरी इथल्या बऱ्याच स्विमिंग पूलमध्ये 7 डिग्रीचं पाणी आणि शेजारी 40 डिग्रीचं पाणी, ह्यात सुद्धा हा अनुभव घेऊ शकतो. आय कॅन पर्सनली से की खूप छान वाटतं. आणि बर्फाचा विषय काढला म्हणून मला इथे शेअर करावं असं वाटतं की फिनलँडमध्ये आमचं एक खूप स्वप्न पूर्ण झालं. ते म्हणजे अंगण असलेलं घर असावं स्वतःचं. ते आम्ही इथे घेतलं, त्यात राहिलो आणि त्या अंगणात भरपूर बर्फ अनुभवला, पाहिला, हाताळला, खेळलो, सगळं केलं. घर घेतल्या घेतल्या पहिल्याच थंडीत इतका बर्फ पडला की छतावर बर्फ झाला आणि तो काढायची वेळ आली. आम्ही घाबरलो, काहीच अनुभव नाही, कसं करायचं. मग आमची लाईफलाईन आणि हेल्पलाईन म्हणजे MMF, त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकला, मित्रांना फोन केला की काय झालं. सगळे म्हणाले काही नाही, तू चहा टाक, भेळ करायला घे, आम्ही पोचलोच बघ. असं म्हणून MMFचे मित्र घरी आले. सगळ्यांनी फावडे उचलले, घर साफ करायला मदत केली, छतावर चढलो, छतावरचा बर्फ काढला. आणि जी मजा आली ना की आम्ही सगळी भीती विसरून गेलो आणि सगळे इन्हिबिशन्स गेले. त्यानंतर आता बर्फ आणि आमचं यार्ड ही एक प्रथाच झाली आहे. दरवर्षी होळीला आम्ही भेटतो
एका लोखंडी बादलीत 4 लाकडं पेटवून बाहेरच होळी साजरी करतो आणि सकाळी जो पांढरा शुभ्र बर्फ असतो संध्याकाळपर्यंत तो केशरी, निळा, लाल असा होतो. आम्ही सगळे नाचत गात खात तिकडेच असतो आणि ही सगळी जी मजा आहे, सगळे जे दृश्य आहेत ते फक्त फिनलंडमध्येच शक्य आहेत आणि त्यासाठी आम्ही खूपच थँकफुल आहोत. अगदी. आणि तुझ्या यार्डमधला तर स्नो इग्लू मला अजूनही आठवतोय. आणि केतकी म्हणतीये की नाचत खेळत बर्फ साफ होतो, पण तो झाल्यानंतर रात्री जी काय कंबर दुखते ना. पण मी येणार आहे तुमच्याकडे येत्या विंटरमध्ये. आणि बर्फ म्हणला की मला ना अजून एक लहानपणची गंमत आठवते. पुण्या मुंबईत कसं आपण गाडीवर जाऊन गोळा विकत घेतो, तसं इथे खूप स्नो पडला ना की मी आणि माझा मुलगा खाली जातो आणि त्या फ्रेश स्नोचा गोळा बनवतो. मग त्याच्यावर ऑरेंज ज्यूस, कोको मागळ, थम्सअप, काय वाटेल ते टाका, पण खूप मजा येते. आठवण करून दिली फक्त. आणि ही कसली बेस्ट आई आहे ना, म्हणजे बर्फ खाऊ नकोस म्हणत नाही, चल दोघं मिळून खाऊया. छे छे. लहानपणी गारा खूप खाल्ल्यात ना. पण आता ह्या थंडीचं तर ठीक आहे, पण मग तुम्ही ह्या नोव्हेंबर महिन्यातल्या काळोखाशी कसं जुळवून घेता, कसं निभावून नेता तो काळ, जेव्हा सगळीकडे डार्कनेस असतो आणि त्यात थंडीसुद्धा असते, मग तेव्हा तुम्ही काय करता? मला पर्सनली विचारशील तर अंधार आणि थंडीशी जुळवून घ्यायचं असेल तर घराच्या बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे काट्याने काटा काढा असं तू म्हणलीस तरी चालेल. म्हणजे काही काम करायचं नाही, पण स्वतःला अगदी मोटिवेट करून थोडा वेळ तरी फ्रेश एअर ही घेतलीच पाहिजे. मग मॉलमध्ये जाता येतं, नाही तर मैत्रिणीला कॉफीला बोलवायचं, म्हणजे मस्त गप्पाही होतात. किंवा अगदी फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचं असेल तर मस्त गरम गरम पदार्थ करायचे, पॉटलक करायचं, निवांत गप्पा मारत बसायच्या. पण म्हणजे त्यांनी आपली एक तर थंडीची भीती कमी होते आणि इथल्या लोकांसारखं डिप्रेशन मग त्यांनी येतं मला असं अजिबात वाटत नाही. अगदी बरोबर बोलली श्वेता. पहिले काही वर्ष फिनलंडमध्ये आम्हाला खूप एकटे वाटायचे, अंधाराचा त्रास व्हायचा. तेव्हा आम्ही MMFची कमिटी जॉईन केली. 4 वर्ष मी आणि माझा नवरा होतो कमिटीमध्ये, श्वेताही होती, आम्ही सगळे, प्रतिभा पण होती. आणि MMFचे इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात छान वेळ जायला लागला. म्हणजे कधी दिवाळी ऑर्गनाईज केली, ते सगळी गडबड होती, आणि कधी गुढीपाडवा आला आणि कधी पाडवा ऑर्गनाईज केला. यामध्ये थंडी कशी निघून गेली. आणि आता आमचे असे काय काय रुटीन झालेत की नोव्हेंबर आला की श्वेतानी आम्हाला सगळ्यांना रम केक कसा बनवायचा हे शिकवलं आहे. मग आम्ही भेटतो, ड्रायफ्रूट सगळेजणी सोक करतो आणि डिसेंबरमध्ये तो केक बनवून सगळेजणी परत खातो. अशा काय काय आता रुटीन्स, म्हणजे वी लुक फॉरवर्ड टू इट. म्हणजे आता थंडी आणि हे सगळे विषय जाऊन कसे आपले ओकेजन्स आणि इव्हेंट्स आहेत ह्याच्यावर फोकस गेला आहे. खूपच मस्त. पण मग फिनलँडमध्ये अशी कुठली गोष्ट आहे का की ती गोष्ट अनुभवल्यानंतर तुम्हाला खूप असं फिलिंग आलं आहे की हे काहीतरी स्पेशल आहे, हे एक युनिक फिलिंग आहे, हा युनिक अनुभव आहे? अशी कोणती गोष्ट आहे बरं? केतकी, तू सांगशील? हो. सो फिनलंड जेव्हा आपण बोलतो त्याच्याबद्दल किंवा नातेवाईकांशी डिस्कस करतो तर लोक म्हणतात, अरे तुम्ही नॉर्दर्न लाईट्स तर नक्कीच बघितले असतील, किंवा ह्या वर्षीचा बर्फ किती जास्त झाला. नक्कीच ह्या गोष्टी आहेत युनिक. पण मला जे सगळ्यात युनिक वाटतं ते म्हणजे शहराच्या मधोमध असणारी जंगलं. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये असा, घरी असा, 5 मिनिटाच्या अंतरावर जंगल असतं आणि इथली लोक तिकडे सतत वॉकला जात असतात आणि आपल्यालाही जावंसं वाटतं. भलेही पाऊस पडो, बर्फ पडो, थंडी असो, ऊन असो, जंगलात कायम जायचं आणि सिसू दाखवायचा. हे मला सगळ्यात वेगळं आणि युनिक वाटतं. कोल्हेही बघायचं जंगलात जाऊन. हो, खरंय. केतकी, तू एक मुद्दा मांडलास, फिनिश सिसू. खरंच ग, फिनिश सिसू म्हणजे ज्याला मराठीत आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो की एखाद्या परिस्थितीवर त्यावेळेला मात करण्यासाठी आपण केलेला तो दृढ निश्चय. आणि इथे राहिल्यानंतर नकळत हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटकच बनून जातो. मग ते ह्या नोव्हेंबरच्या काळोखात सर्वाईव्ह करणं असो की -25 तापमानामध्ये बाहेर जाऊन उत्साहात तीच सगळी कामं करणं असो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करायलाही शिकतो हळूहळू. तसंच आपण एन्जॉय करायला शिकतो इथे स्वयंसिद्ध होणं. मग तुमचे असे काही अनुभव आहेत का की इथे आल्यानंतर तुम्ही काही स्पेसिफिक स्किल्स किंवा काही नवीन गोष्टी शिकला आहात आणि त्याच्याने तुम्हाला मजा आली आहे किंवा फायदाही झाला आहे? तर मग आपण श्वेतापासून सुरुवात करूयात. इथे आल्यावर सुरुवातीचा काही वेळ मी फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये घालवला. निवांतपणे फिरत होते
आणि मला ते सुरुवातीला असं वाटतही होतं थोडं की आपल्याला भारतात 7-8 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे नोकरी लगेच मिळेल वगैरे. पण नंतर लक्षात आलं की इथे नुसता अनुभव उपयोग नाही आहे, तर इथे इंटिग्रेट होणं तितकंच गरजेचं आहे. मग मी फिनिश शिकायला सुरुवात केली. फिनिश शिकता शिकताच मला व्होकेशनल कोर्सबद्दल कळलं. मला बेकिंग तसं आधी पहिल्यापासून थोडं आवडत होतं, पण मी अशी काय खूप एक्सपर्ट नव्हते त्याच्यात. मग वाटलं चला एकाच वेळी आपण 2 गोष्टी करूया. मग मी फिनिश भाषेमध्ये व्होकेशनल कोर्स जॉईन केला. त्याच्यामुळे मी फिनिश आणि बेकिंग दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली शिकत होते. एक नुसतं शिकताना जो आपल्याला अभ्यासाचा कंटाळा येतो ना, तो मला त्याच्यामुळे आला नाही. कारण छंद आणि शिक्षण एकत्र झाल्यामुळे मी स्वतः ते खूप एन्जॉय केलं. आणि आता मी ITत आहे, त्याचा या कोर्सशी काही संबंध नसला तरी मला असं वाटतं की तिथे असताना छोट्या छोट्या केलेल्या इंटर्नशिप किंवा ह्या गोष्टींचा आपल्याला फिनिश लोकांबरोबर काम कसं करायचं ह्याच्यासाठी नक्कीच मदत होते. खरं आहे. केतकी, तू सांगशील का मग तू काय शिकलीस ते? हो, नक्कीच. म्हणजे श्वेता, तुझ्या बेकिंगचा एकतर आम्हाला खूप फायदा झालाय त्यामुळे. पण हो, नक्कीच. हो, ती श्वेता म्हणते तसं इथे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे घरातले रंगकाम, यार्ड वर्क हे तर झालंच, पण माझं सिक्रेट असं आहे की मी जे सगळ्यात जास्त इथे शिकले ते म्हणजे स्वयंपाक. कारण एकतर कोरोना काळात इथे होतो 2-3 वर्ष, आणि एक 5-6 वर्षापूर्वी आत्ता इतके इंडियन फूडचे ऑप्शन्स नव्हते, त्यात मराठी फूडचे तर खूपच कमी. त्यामुळे आपल्याला जर एखाद्या गोष्टीची खूप आठवण आली, तल्लफ आली, तर ती आपणच बनवून खायला पाहिजे. मग ती पाणीपुरी असो किंवा वडापाव असो. सो त्या मोटिवेशन खाली येऊन मी खूप काय काय करायला शिकले, जे मी अजिबात कुठेही इंडियात किंवा बाहेर कुठेही शिकायचे कष्टही घेतले नसते. सो आता लादी पाव म्हणा किंवा बिर्याणी म्हणा किंवा इव्हन नॉनव्हेज म्हणा, आता आपण काय पण करू शकतो, यूट्यूब बघून अर्थात. हो, मी तेच म्हणते की आपल्या सर्वांमुळे ना ते यूट्यूब सबस्क्रायबर्स वाढले असतील, रेसिपी चॅनल्स, ते मला तरी असं वाटतंय. प्रतिभा, तू सांगशील आम्हाला तुझा अनुभव? हा, म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला पाणी आणि वेग ह्या दोघांची प्रचंड भीती. आणि इथे मुलाला स्विमिंग क्लासला घातल्यावर लक्षात आलं की आईवडिलांपैकी कोणाला तरी एकाला पाण्यात थांबावं लागतं त्यांच्याबरोबर त्यांची प्रॅक्टिससाठी. तेव्हा ठरवून जिद्दीने मी स्विमिंग शिकले सगळ्यात पहिले. नंतर वेगेच्या बाबतीत तर खूपच होतं भीती, त्याच्यासाठी म्हणून मी इथे ड्रायव्हिंग क्लास लावला, शिकले. माझा ड्रायव्हर टाकला होता मला शिकून. नवऱ्याकडे नाही शिकलीस ना? नवऱ्याकडे अरे नंतर तर खूप त्रास झाला. म्हणजे फिनिश ड्रायव्हिंग लायसन्स असून सुद्धा तो मला इन्स्ट्रक्ट करत होता. पण मस्त, तुमच्या तिघींचे अनुभव ऐकून मला तर खूपच छान वाटतंय आणि हे खूप मोटिवेशनल आहेत ह्या सगळ्या गोष्टी. पण मला एक असं अजून विचारायला आवडेल की फिनलँडमध्ये तुम्ही एखादी गोष्ट मिस करता का, किंवा त्यावर मात करण्यासाठी मग तुम्ही काय करता? तर मग केतकी, तू सांगशील का आम्हाला तू काय मिस करतेस? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण कधी कधी जे मी मिस करते ते म्हणजे थोडासा गोंधळ, थोडीशी गर्दी, थोडासा आवाज. कारण ती जी गर्दी, गोंधळ, आवाज असतो तो आपल्या माणसांचा असतो आणि त्यामुळे तो थोडा आश्वासक वाटतो. त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की थोडी गर्दी चालली असती. गर्दी? बापरे केतकी, मला गर्दी पहिल्यापासूनच फारशी आवडत नाही. आणि फिनलँडमध्ये आल्यापासून तर आता गर्दीची सवयच तू नाही. तुळशीबागेत गेल्यावर काय करते? अगं ती गर्दीची मजा वेगळी असते, पण ही फिनलँडची गर्दी आहे. म्हणजे बघ, इथे ऑफिसमध्ये जाताना ट्रेनमध्ये उभं राहायला लागलं ना तरी मला वाटतं बापरे किती गर्दी आहे. पण जोक सपाट, मिस करायचं म्हणलं तर मी सोशल लाईफ, फॅमिली गेट टुगेदर हे सगळं नक्कीच मिस करते. आणि त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे MMFचे इव्हेंट्स. MMFनी मला इतकं भरभरून दिलं आहे ना की ते इव्हेंट अटेंड करता करता काही मित्रमैत्रिणी झालेत. आणि आता ते नुसते मित्रमैत्रिणी राहिले नाही आहेत, तर ती माझी एक्सटेंडेड फॅमिलीच झाली आहे. म्हणजे अगदी रात्री 2 वाजताही त्यांना फोन करून उठवा, इतके हक्काचे झालेत ते आता. अगदी बरोबर बोलली श्वेता. पहिले काही वर्ष फिनलँडमध्ये आम्हाला खूप एकटे वाटायचे, अंधाराचा त्रास व्हायचा. तेव्हा आम्ही MMFची कमिटी जॉईन केली. 4 वर्ष मी आणि माझा नवरा होतो कमिटीमध्ये, श्वेताही होती, आम्ही सगळे, प्रतिभा पण होती. आणि MMFचे इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात छान वेळ जायला लागला. म्हणजे कधी दिवाळी ऑर्गनाईज केली, ते सगळी गडबड होती, आणि कधी गुढीपाडवा आला आणि कधी पाडवा ऑर्गनाईज केला. यामध्ये थंडी कशी निघून गेली.
आणि आता आमचे असे काय काय रुटीन झालेत की नोव्हेंबर आला की श्वेतानी आम्हाला सगळ्यांना रम केक कसा बनवायचा हे शिकवलंय. मग आम्ही भेटतो, ड्रायफ्रूट सगळेजणी सोक करतो आणि डिसेंबरमध्ये तो केक बनवून सगळेजणी परत खातो. अशा काय काय आता रुटीन्स, म्हणजे वी लुक फॉरवर्ड टू इट. म्हणजे आता थंडी आणि हे सगळे विषय जाऊन कसे आपले ओकेजन्स आणि इव्हेंट्स आहेत ह्याच्यावर फोकस गेलाय. हो, मला असं वाटतंय की प्रतिभा पण ह्या मताशी सहमत आहे. आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात. एकदम बरोबर बोलत आहेत त्या दोघी. खरं सांगू का, यासाठीच तर ऑगस्ट महिन्यामधील एम्बेसी ऑफ इंडियाकडून आयोजित केला जाणारा इंडिया डे मला खूप आवडतो. यात गर्दी तर असतेच बरोबर बॉलिवूड म्युझिक, गाणे, नृत्य असे अनेक प्रकार असतात. आणि हो, त्याबरोबर आपला महाराष्ट्राचा गरमागरम वडापाव, चहा, मँगो मस्तानी म्हणजे स्वर्गसुखच. असे एक नाही, अनेक प्रकारचे भारतीय पदार्थ तिथे आपल्याला चाखायला मिळतात. आहा, एक दिवस भारतात आहोत असं वाटतं. आपल्या तिघींचा स्टॉल आठवतोय का प्रतिभा? काय हिट झाला होता त्यावर. नक्की. खरंच तुमचे वडापाव बेस्ट होते. आणि त्याला रांग Thank you. होती मोठी. लोक वेटिंग मध्ये होते की कधी एकदा वडापाव खायला मिळतोय आम्हाला. हो, खूप छान पण अनुभव मग होता असं तो. भारतीय पदार्थांची आठवण तर आपल्याला इथे खूप येते, पण असा कोणता पदार्थ आहे का की जो तुम्ही इंडो फिनिश बनवलाय, त्याला एखादा मराठी किंवा भारतीय ट्विस्ट दिलाय? आहे का असा एखादा पदार्थ? तसं तर कुकिंगची मी काय एक्सपर्ट नाही आणि प्रतिभासमोर तर रेसिपीज सांगण्याचं काही हेच नाही. पण मूळची मी आळशी आहे स्वयंपाकाबद्दल, त्यामुळे शॉर्टकट नेहमी शोधत असते. ते तर एक दिवशी ते इडलीबरोबर केलेली चटणी खूप उरली होती. आपली पुदिना आणि कोथिंबीरची चटणी असते ती. आणि मग दुसऱ्या दिवशी घरात एक जो लोही मासा होता, म्हणजे सॅल्मन, त्या मास्याला ती मॅरिनेट म्हणून वापरली आणि तो मासा बेक केला. ते इतकं छान लागलं आणि काही फिनिश कलिग्सना सुद्धा ते आवडलं की आता ती एक वेगळी रेसिपी झाली आहे की आपल्या इंडियन चटण्या घ्यायच्या आणि ते मॅरिनेट म्हणून वापरायच्या. मस्त क्रिएटिव्ह एकदम. पण मग तुम्हाला इथे राहताना फिनलँडमधल्या लोकांविषयी किंवा फिनलँडविषयी कोणती गोष्ट खूप मनापासून भावली आहे ती तुम्ही सांगू शकता? प्रतिभा, तू सांगशील? हो, नक्की. मला मनापासून वाटतं निसर्ग आणि फिनिश लोकांची नाळ खूप छान जोडली गेली आहे. तुम्ही त्यांना वेगळं नाही करू शकत. निसर्गाचे खूप जवळ आहेत फिनिश माणूस. बेरी पिकिंग, मशरूम पिकिंग, मासेमारीशिवाय समर हॉलिडे पूर्णच होणार नाही त्यांचा. मला असं वाटतं की आपण फिनिश लोकांचा प्रामाणिकपणा शिकायला पाहिजे. आपल्याला ते असं वाटतं की काय जरा हे अतिच स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात किंवा फार ब्लंटली बोलतात, पण तरी तो त्यांचा एक चांगला गुण आहे नक्कीच. त्याचप्रमाणे त्यांचा व्यक्तशीरपणा हा पण आपण शिकायला पाहिजे. आणि फिनिश लोकांचा सगळ्यात जास्त मला आवडलेला गुण म्हणजे त्यांनी ठेवलेला वर्क लाईफ बॅलन्स. नक्कीच. आणि मला ह्याच्यात अजून एक ॲड करावं असं वाटतं, म्हणजे त्यांचा नॉन जजमेंटल स्वभाव हे खरंच शिकण्यासारखं आहे. खरं आहे. मस्त, खूपच छान मजा येते तुमच्याशी गप्पा मारून. पण आपण आता आपल्या 4 चौघींच्या या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्हाला अगदीच पटकन उत्तरं द्यायची आहेत आणि तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही आहे, त्याच्यामुळे तयार आहात? चला, सुरुवात करूयात श्वेतापासून. मला श्वेताला विचारायला आवडेल की जर तुला संधी मिळाली तर अशी कोणती एक गोष्ट आहे की तू फिनलँडमधून भारतात नेशील आणि भारतातून फिनलँडमध्ये आणशील? तू सांगशील पटकन? हो, मी फिनलँडमधून भारतात वर्क लाईफ बॅलन्स नेईन. ओके. आणि प्रतिभा, तू आम्हाला सांगशील का अशी कोणती गोष्ट आहे की जी न चुकता दररोज करावीच लागते तुला इथे? न चुकता, न विसरता विटॅमिन डीच्या गोळ्या घेणे. खरं आहे. आणि केतकी, तू आम्हाला पटकन सांग की तुझं फिनलँडमधलं आवडतं ठिकाण कोणतं आहे, जिथे तू कधीही जाऊ शकतेस आणि तुला ते खूप आवडतं? आवडतं ठिकाण थंडीच्या दिवसांमध्ये इनारी किंवा रुवानिएमी. ते जो बर्फ असतो ना, खास करून फेब्रुवारीत, ते म्हणजे पृथ्वीवरती स्वर्ग आहे टोटली. आणि घराजवळचं ओयता हे कुठल्याही सीझनला, कुठल्याही ऋतूला जा, ते सुंदर असतं. हो, ओयतामध्ये ॲक्च्युली एस्पूमध्ये नॉर्दर्न लाईट्ससाठी पण बरीच मंडळी येते आणि लोक रात्री पहाटेपर्यंत तिथे राहतात. सो गेट टुगेदर असतं तिथे भारतीय लोकांचं आजकाल, जेव्हा नॉर्दर्न लाईट्सचा सीझन असतो तेव्हा. ओके. पिकनिक.
श्वेता, तू पटकन मला फिनलँडमधल्या 5 शहरांची नावं सांगशील? हेल्सिंकी, मिकेली, तांपेरे, वासा, तुर्कू. आता तू विचार न करता मला 5 महाराष्ट्रातल्या शहरांची नावं सांग. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, बीड, जालना, संभाजीनगर. झाली. आणि आता प्रतिभा, तू सांग की तू सॅन्टा क्लॉज विलेजला गेलीस का? आणि मग तिथे तुझं आवडती एखादी ॲक्टिव्हिटी काय केली आहेस तू? इग्लू स्टे आणि हस्की राईड मला खूप आवडतात त्या एरियात. हो, आणि कितीही म्हणजे ढगाळ असेल किंवा स्नोफॉल होत असेल तरी रात्री जाऊन एकदा तरी चेक करा की नॉर्दर्न लाईट दिसण्याचे चान्सेस आहेत ना. ती पण एक वेगळीच मजा असते. आणि ह्या गोष्टी खूपच फिनलँडची एकमेव अद्वितीय अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्या तर इथे असल्यानंतर अनुभवायलाच पाहिजेत. पण मस्तच, आज तुमच्या तिघींची गप्पा मारून खूपच मजा आलेली आहे, कारण आता आपला पॉडकास्ट संपण्याची वेळ झालेली आहे आणि तुम्ही तिघी इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. खूप खूप आभारी आहे. आपल्या श्रोत्यांनाही मजा आली असणार आहे. आपल्या श्रोत्यांनाही आजचा भाग नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा MMF पॉडकास्ट कट्टा यूट्यूबवरती, स्पॉटिफायवरती आणि ॲमेझॉन म्युझिकवरती. पुढच्या वेळेला लवकरच भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड कीप स्माइलिंग.